नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडं तोडल्या प्रकरणामध्ये सोमवारी सुनावणी होणार आहे। आतापर्यंत झाडं तोडण्यासंदर्भात 900 हरकती प्राप्त झाल्यात। तपोवन परिसरामध्ये साधुग्राम उभारणीसाठी झाडं तोडण्यात येणार आहेत। झाडं तोडणाऱ्या सगळ्यांना आता पर्यावरण प्रेमी या ठिकाणी विरोध करतायत। काही नागरिकांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतलेली आहे। कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंतांची व्यवस्था करायला काही झाडं तोडणं आवश्यक आहे अशी भूमिका प्रशासनाने यावर मांडलेली आहे। आणखी तपशील देतील प्रतिनिधी किरण ताजणे। किरण, खरं म्हणजे नाशिकच्या या आगामी काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात साधू महंत येणार आहे। या सगळ्या अनुषंगाने साधू महंतांच्या सोयी सुविधांसाठी साधुग्राम उभारण्याचा निर्णय नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि यासाठी जी जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे त्यावर गेल्या 10 वर्षांमध्ये जी वाढलेली झाडं आहेत ती तोडण्याबाबतची भूमिका प्रशासनाने घेतलेली आहे। यालाच नाशिकसह परिसरातील मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शवलेला आहे। त्यामध्ये जवळपास 900 हरकती या नाशिक महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या आहेत आणि या सगळ्या हरकतींवर सोमवारच्या दिवशी सुनावणी पार पडणार आहे। स्वतः नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री या सुनावणीच्या दरम्यान उपस्थित असणार आहे आणि प्रामुख्याने या सगळ्या हरकतींनंतर आता नाशिक महानगरपालिका या सगळ्या झाडं तोडण्याच्या संदर्भामध्ये असलेला जो प्रस्ताव आहे त्याबाबत नेमकी काय भूमिका घेते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण। या सगळ्या प्रकरणामध्ये सयाजी शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूया। मला तर ते मुख्यमंत्री येत आहेत आणि पंतप्रधान येत आहेत म्हणून कराडला किती झाडं तोडले आहेत, दुर्दैवाची गोष्ट आहे ह्या लोकांना। तर आता हे तपोवनचं तर मला इतकी फोन आणि माहिती येते, मी प्रत्यक्ष जात नसलो तरी मी त्यांना सांगितले, आमचे जे मनीष बाविस्कर आहेत किंवा मनोज साठे आहेत किंवा शेखर गायकवाड आहेत, त्यांना सांगितलं की तुम्ही जर एक झाडं तोडून 10 झाडं लावणार सांगत असाल, असलं काहीतरी फालतू विधान करत असाल तर आम्ही एक झाड तोडण्यासाठी 100 माणसं तयार आहोत। आम्ही 100 माणसं तिथं मरू पण एक झाड तोडू देणार नाही, अशा पद्धतीचा पवित्रा घ्या म्हटलं। आणि याच्या पुढे आपण हे झाडं तोडणं थांबवलंच पाहिजे।